एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, ज्येष्ठ नागरिक व महिलांना दिलासा। एसटी प्रवासातील शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांना अद्याप एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे। राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवास भाड्यात 50% सवलत दिली जाते। या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी 1 ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र राज्यभरातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरी काही ज्येष्ठ नागरिक व महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही। त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध नसल्यामुळे पात्र लाभार्थी शासनाच्या सवलतींपासून वंचित राहू नयेत यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। याबाबत बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे। तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणांमुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये ही आमची भूमिका आहे। त्यामुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। या मुदतवाढीमुळे अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून पात्र प्रवाशांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन एनसीएमसी स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केले आहे।